हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा सरकारने बंद केला आणि सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिला तो म्हणजे पीजीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार, पीजीवर राहणाऱ्या नोकरदार वर्गाचं काय होणार, पीजीवर राहणाऱ्या विद्यार्थिनींचं काय होणार. कारण यांचं संपूर्ण दैनंदिन जीवन हे डिपेंडंट आहे ते म्हणजे खानावळीवरती, हॉटेल्सवरती. आणि याच्यामध्ये नाश्ता सेंटर्स तर यांना मित्रांनो एक टाईमचं जेवण दिल्यागतच देतात. ह्या सगळ्या गोष्टींवरती हे डिपेंडंट आहे. त्यामुळे जर हे कुठंतरी बंद झालं तर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो ते म्हणजे पीजीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवरती. मित्रांनो, लाखोंच्या संख्येमध्ये सर्वसामान्य गावातनं आलेले हे विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, जे कमवायला इथं आलेले आहेत, जे की ह्या पीजीला, ज्या व्यवसायाला कुठंतरी ही छोटीशी इकॉनो सिस्टीम चालते. मित्रांनो, अन्न वस्त्र निवारापैकी एक मोठी गरज अन्नाची गरज, ह्या अन्नाच्या गरजेचा कुठंतरी तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि हे पीजीवर राहणारे विद्यार्थी आहेत, हे कुठंतरी संकटात अडू शकतात. कारण मित्रांनो, जे मोठं भलं महामोठं संकट आहे ते LPGचं, ते या युद्धामुळं हे सुरू झालेलं आहे. मित्रांनो, हा भिकारचोट डोनाल्ड ट्रम्प, हा हरामखोर, यांनी ही सगळं कारस्थान चालू केलं महायुद्धाचं. आणि याच्यामध्ये जे आपले LPGचे जहाजं आहेत ते पुढं पाठवायलाच तयार नाही आहेत. ते म्हणतात ते आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, याच्यामध्ये एखादी जरी मिसाईल या जहाजांवरती डावली तर याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं कुठलीही कंट्री तिथं रिस्क घ्यायला तयार नाही आहे. कतारमधनं आपल्याला LPG यायचा आणि हा LPG कुठंतरी त्यांनी थांबवलेला आहे. आणि याचमुळे मित्रांनो, जो आपल्या देशामध्ये LPG आहे तो महागला. 80-90 रुपयाने जो घरगुती सिलेंडर आहे तो महागला आहे. 120-130 रुपये, 150 रुपयेपर्यंत जो कमर्शियल सिलेंडर आहे तो महागलेला आहे. आणि याचमध्ये काही काही सरकारने तर डायरेक्टली निर्णयच घेतलेला आहे की हॉटेल व्यवसाय कमर्शियल सिलेंडर वापरू नये. जे सर्वसामान्य घरं आहेत त्यांना सिलेंडर पहिला पोचला पाहिजे. परंतु सरकारने याच्यामध्ये जे पीजीवर राहणारे विद्यार्थी आहेत त्यांचा कदाचित विचार केलेला नाही आहे. मित्रांनो, हे जे पीजीवर राहणारे विद्यार्थी यांचं संपूर्ण दिवस हा बाहेरच्या खाण्यावरती अवलंबून असतो. सकाळचा नाश्ता ते डोसा सेंटरपासून पोह्यापर्यंत हे बाहेरच खावं लागतं. एक टाईमचं जेवण ह्यांना बाहेर खावं लागतं, दुपारचं जेवण बाहेरचं खावं लागतं, संध्याकाळचं जेवण यांना बाहेर खावं लागतं. कुठं काही नाश्ता केला आहे, काहीतरी चविष्ट खाल्लं, हे सगळ्या गोष्टी यांना बाहेर खावं लागतात. आणि यात फक्त हेच लोक नाही आहेत, तर सर्वसामान्य घरातले लोक देखील हे बाहेरच खातात. कारण मित्रांनो, कुठेतरी हे असतं की बाहेरनं आणावं, बाहेरनं खावं आणि ह्या गोष्टीवरती डिपेंडंट आहेत. आणि ही छोटीशी इकोसिस्टीम जी आहे ती कुठंतरी तयार झालेली आहे. या इकोसिस्टीमवरती ही संपूर्ण पीजीवर राहणारी नोकरदार वर्गाचा असेल, विद्यार्थी आहेत, हे अवलंबून आहेत. पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये ह्या इकोसिस्टीम तयार झालेल्या आहेत. आणि याच इकोसिस्टीम जर बंद पडल्या तर खूप मोठं संकट येऊ शकतं. मित्रांनो, 2 ते 3 दिवसाचा साठा ह्या हॉटेल मालकांकडे राहिलेला आहे. जर हा संपला तर हॉटेल बंद करायची वेळ येईल. आणि हे जे बाहेरनं आलेले सर्वसामान्य खेड्यापाड्यातनं आलेले तरुण आहेत, यांना त्या भूकमारीचा सामना करावा लागेल. ह्यांचे हाल होऊ शकतात. ह्यांना काही जे भेटेल ते खावं लागू शकतं. जे प्रोसेस फूड आहे, काय छोट्या गोष्टी आहेत त्या खाऊ लागू शकतात मित्रांनो. आणि यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, सर्वात जास्त हाल हे पीजीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे होऊ शकतात. यांना जर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिलं तर चांगली गोष्ट आहे. हे गावाकडं जाऊन त्यांच्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत राहून तिथं जाऊन काहीतरी होऊ शकतं. परंतु जर या गोष्टी दिल्या नाहीत, काय काय हरामखोर कंपन्या ज्या असतात मित्रांनो, त्या विचार करत नाहीत एम्प्लॉईचा. तू ये, जा, मला काही फरक पडत नाही, तू खा राहा, मला काय फरक पडत नाही, मला फक्त माझं काम पाहिजे, असा विचार करणाऱ्या काही हरामखोर कंपन्या असतात मित्रांनो. ह्यांना थोडंसुद्धा घाम फुटत नाही, पाजर फुटत नाही की आपला एम्प्लॉई भुका राहिलेला आहे, त्याला अन्न खायला नाही. या गोष्टींवरती पण त्यांना विचार करायची क्षमता राहिलेली नाही. त्यांना प्रॉफिट बघायचा असतो. हे कुठेच सॅक्रिफाईस करणार नाहीत, हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळं खूप मोठं एक इकोसिस्टमलाच एक फॉल्ट होऊ शकतो, इकोसिस्टमलाच कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो या. आणि याचमध्ये ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांनी तरी वर्क फ्रॉम होम द्यावं, जेणेकरून ते त्यांच्या गावाकडे जातील, सुट्ट्या द्याव्यात, जेणेकरून त्यांच्या गावाकडे जातील. डिपेंडंट ठेवू नये, त्यांना अडकवून ठेवू नये, उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आणू नये. पुढे जर जो LPGचा जो साठा आहे तो पूर्णपणे जर स्थगित झाला तर या कंपन्यांना एकच विनंती राहील की हे जे नोकरदार वर्ग आहे ह्यांना सुट्ट्या देण्यात याव्या. हे जे नोकरदार वर्ग आहे ह्यांना वर्क फ्रॉम होमची ऑपॉर्च्युनिटी देण्यात यावी. आणि जर कुठंतरी या गोष्टी केल्या तर आपण कुठंतरी ते संतुलन निर्माण करू शकतो. नाहीतर मित्रांनो, परिस्थिती खूप वाईट होऊ शकते.
उपाशी पोरांना राहावं लागेल, उपाशी बसावं लागेल. ह्यांना कुठलाही ऑप्शन राहणार नाही. ह्यांना सुकं-फुकं खाऊन राहावं लागेल. चिप्स असतील, हे असेल, शेव असेल, बुंदी असेल, यांसारख्या गोष्टी ह्यांना खाऊ लागेल. चिवडा खावा लागेल. यांसारखं जे पण असं सुकं-फुकं जेवण आहे ते ह्यांना खाऊन आहे ना शांतपणे बसावं लागेल. यांना डिपेंडंट राहावं लागेल त्या फूडवरती ज्यांनी पोट भरत नाही मित्रांनो. आणि हे जे खानावळवाले आहेत त्यांचं देखील याच्यामध्ये नुकसान आहे मित्रांनो. हे जे कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये त्यांचं नुकसान आहे, हॉटेल मालकांचं नुकसान आहे. कुठेतरी मित्रांनो याच्यावरती सोल्युशन आलं पाहिजे. हे युद्ध थांबलं पाहिजे. LPGचा जो पुरवठा आहे तो सुरळीतरित्या झाला पाहिजे. दुसऱ्या देशांशी संपर्क साधून त्यांच्या इथले रिसोर्सेस मागवले पाहिजेत. लवकरात लवकर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या इथे जे PGवर राहणारे पोरं आहेत ते कुठेतरी उपाशी मरतील याची गॅरंटी आहे. आणि याचमुळं मित्रांनो कुठेतरी जाऊन हा प्रश्न उपस्थित राहतोय, की हे विद्यार्थ्यांनी करायचं काय? ह्या लोकांनी करायचं काय? आणि या सर्वसामान्य जे नोकरदार आहेत त्यांनी करायचं काय? हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. हा प्रश्न आता कोण सॉल्व्ह करतंय, कसं सॉल्व्ह करतंय हे देखील बघणं गरजेचं आहे. जर अन्नच भेटलं नाही तर काम कसं होईल? या सगळ्या गोष्टी देखील कुठेतरी उपस्थित राहत आहेत. त्यामुळं मित्रांनो जे सरकार आहे त्यांना विनंती आहे, सरकारमधल्या लोकांना, सरकारमधले आमदार, खासदार ह्यांना विनंती आहे, की कृपया तुम्ही या गोष्टीचा लवकरात लवकर अवलंब करा. सुरळीत करा संपूर्ण जी इकोसिस्टम आहे पहिल्यासारखी. एवढंच नव्हे, जे PGवर राहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल थोडासा विचार करा. त्यांना कुठेतरी न्याय देता येईल. त्यांना कुठेतरी आपण एक असा प्रोसेसमध्ये आणूयात, ज्या कंपन्या आहेत त्यांना आदेश देऊयात, ह्यांना वर्क फ्रॉम होम द्या, ह्यांना अ, सुट्ट्या आपला हे अवलंब करा, सुट्ट्या द्यायला लावा. तरच जाऊन कुठेतरी हा जो तुटवडा निर्माण झालेला आहे याच्या झळा ह्या PGवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार नाहीत. नाहीतर संपूर्ण PGवर राहणारे विद्यार्थी हे उपाशी मरू शकतात. त्यांना डबल पैसे पे करावे लागतील. खिशातनं त्यांचे डबल पैसे जातील. कुठलाही खानावळवाला असो, कुठलाही अन्न विक्रेता असो, जरी त्याच्याकडे सिलेंडर असला, तेवढ्यापुरती त्याची गरज भागवत असला, तरी तो डबल पैशाने तो विकणार अन्न. आणि तिथं तो बोलणार, की माझ्याकडे गॅस नाही आहे, मी डबल पैशाने घेऊन आलेलो आहे, ब्लॅक मार्केट करून घेऊन आलेलो आहे. अन्नाच्या जे रेट्स आहेत ते 10-10 पट वाढतील. एवढंच नाही, सिलेंडरचे रेट 10-10 पट वाढतील. आणि यामध्ये जो 20-25 हजारामध्ये काम करणारा विद्यार्थी आहे, जो पोट भरायला देखील त्याला अवघड होऊन जाईल. आणि त्यामुळंच मित्रांनो लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा आणि ही जी मोठी समस्या आहे, ही कुठेतरी सॉल्व्ह करावी एवढीच विनंती राहील. नाहीतर पुढं जाऊन या विद्यार्थ्यांचे जे हाल होतील, ते कोणीही बोलू शकणार नाही. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.